नवी दिल्लीतील राजकीय वातावरण सध्या कमालीचं तापलंय. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानीत मोठा गदारोळ पाहायला मिळतोय. नीट परीक्षांमधील पेपर फुटी, देशात सातत्याने वाढणारी बेरोजगारी आणि स्पर्धा परीक्षांमधील इतर गोंधळाच्या निषेधार्थ कॉक्रोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपी या संघटनेने दिल्लीतील जंतर मंतर येथे एका मोठ्या आंदोलनाचं आयोजन केलं होतं. या आंदोलनाचं रूपांतर आज 20 जुलै 2026 रोजी थेट चलो संसद मार्च मध्ये होणार असल्याच्या घोषणेनंतर हजारो तरुण आणि विद्यार्थी काल रात्रीपासूनच दिल्लीत दाखल झाले होते. मात्र आज सकाळी हा मोर्चा संसदेच्या दिशेने निघत असताना जंतर मंतर परिसरात आंदोलक आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे जवान तसेच दिल्ली पोलीस यांच्यात जोरदार धुमश्चक्री उडाली. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि आंदोलकांना संसदेच्या दिशेने जाण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा दलांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली, ज्यामुळे संपूर्ण संसद परिसर आणि जंतर मंतर परिसरात कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले. या संपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कालच एक अधिकृत निवेदन जारी करून कडक इशारा दिला होता. नवी दिल्लीचे उपायुक्त सचिन शर्मा यांनी स्पष्ट केलं होतं की कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या निषेध मोर्चाला किंवा संसदेवरील आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी कोणतीही परवानगी मागितली गेलेली नाही आणि ती देण्यातही आलेली नाही. संसदेचं अधिवेशन सुरू होत असल्याने संपूर्ण नवी दिल्लीमध्ये भारतीय नागरी सुरक्षा संहितेचे कलम 163 जे पूर्वीचे सीआरपीसी कलम 144 होतं ते लागू करण्यात आलंय. या कायद्यानुसार पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही ठिकाणी 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमणं, घोषणाबाजी करणं किंवा मोर्चे काढणं यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जर कोणी या आदेशाचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 अन्वये कडक कायदेशीर कारवाई करत थेट तुरुंगात पाठवलं जाईल असा इशारा पोलिसांनी दिलाय. या आंदोलनाची धास्ती घेत सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने जनपथ, राजीव चौक, पटेल चौक, सेंट्रल सेक्रेटरिएट आणि सेवा तीर्थ ही अत्यंत महत्त्वाची मेट्रो स्टेशन्स पुढील सूचना मिळेपर्यंत जनतेसाठी पूर्णपणे बंद ठेवली आहेत. दुसऱ्या बाजूला कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनी दावा केला होता की अधिकृत मोर्चा सुरू होण्यापूर्वीच जंतर मंतर आणि त्याच्या आसपास जवळपास 20,000 समर्थकांची मोठी गर्दी जमा झाली होती. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की हे आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी रात्रीचा जागता पहारा द्यावा. मात्र याच दरम्यान अभिजित दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक अत्यंत खळबळजनक दावा केलाय. त्यांच्या मते दिल्ली पोलिसांनी जंतर मंतर परिसरात आधीच दगडांनी भरलेला एक ट्रक आणि एक नादुरुस्त व्हॅन आणून उभी केली आहे. दिपके यांनी आरोप केलाय की पोलिसांकडून हा एक अत्यंत घातकी कट रचला जात असून आंदोलनाला बदनाम करण्यासाठी काही गुंडांना या शांततापूर्ण आंदोलनात घुसवून तोडफोड आणि दगडफेक घडवून आणली जाईल आणि नंतर त्याचं खापर गोदी मीडियाच्या माध्यमातून शांततापूर्ण आंदोलकांवरच फोडलं जाईल. या उलट सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय की ते पूर्णपणे गांधीवादी मार्गाने चालणारे लोक असून हा संसद मोर्चा कोणत्याही परिस्थितीत शांततेत पार पाडला जाईल. या संपूर्ण आंदोलनाचे केंद्रबिंदू असलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे सध्या दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज सकाळी ठीक 6 वाजता त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचं पत्र प्रसिद्ध करण्यात आलं, जे त्यांनी एका टिश्यू पेपरवर लिहिलं आहे. या पत्राच्या शेवटी त्यांनी लिहिलंय की हे पत्र त्यांनी सफदरजंग रुग्णालयातील एका बेकायदेशीर स्थानबद्धतेतून लिहिलं आहे, जिथे त्यांच्या हालचालींवर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध लादण्यात आलेत. या पत्राद्वारे सोनम वांगचुक यांनी 3 प्रमुख अटींवर आपलं उपोषण सोडण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांची पहिली अट अशी आहे की सरकारने शिक्षण व्यवस्थेतील अलीकडील पेपर फुटीसारख्या अपयशांची जाहीर जबाबदारी स्वीकारावी किंवा देशातील विविध पक्षांच्या खासदारांनी आणि नेत्यांनी त्यांना संसदेच्या दारावर किंवा रुग्णालयात येऊन हे आश्वासन द्यावं की ते हा शिक्षणाच्या उत्तरदायित्वाचा मुद्दा चालू संसद अधिवेशनात लावून धरतील. दरम्यान सफदरजंग रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिननुसार वांगचुक यांची शारीरिक लक्षणं सध्या स्थिर असली तरी प्रदीर्घ उपोषणामुळे त्यांच्या रक्तातील घटकांवर परिणाम झाला असून तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक त्यांच्या प्रकृतीवर 24 तास बारीक लक्ष ठेवून आहे. सोनम वांगचुक यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी आंदोलनाची धुरा सांभाळली असून त्यांनी आंदोलकांना 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी पाळण्याचं आवाहन केलंय. त्यांनी सांगितलंय की हा मोर्चा पूर्णपणे शांततापूर्ण मार्गानेच पुढे गेला पाहिजे आणि मोर्चात खोडसाळपणा किंवा चिथावणी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही समाजकंटकांपासून सर्व समर्थकांनी अत्यंत सावध राहिलं पाहिजे.
तसंच सोनम वांगचुक यांच्या वैद्यकीय उपचारांच्या आणि स्थानबद्धतेच्या विरोधात त्या उच्च न्यायालयात गेल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान याच जंतर मंतरवर गेल्या 23 दिवसांपासून सुरू असलेले ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन म्हणजेच आयसाच्या 3 विद्यार्थ्यांचं उपोषण अखेर सोमवारी मागे घेण्यात आलं. नेहा, आमीन आणि मनीष या 3 विद्यार्थ्यांनी खासदार मनोज झा, राजाराम सिंग, अमराराम यांच्यासह योगेंद्र यादव, प्रशांत भूषण आणि अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या आवाहनानंतर आपले उपोषण संपवलं. 23 दिवसांच्या प्रदीर्घ उपोषणामुळे या विद्यार्थ्यांचं वजन 12% अधिक घटलं होतं आणि त्यांच्या प्रकृतीला मोठा धोका निर्माण झाला होता. उपोषण संपलं असलं तरी आयसा या विद्यार्थी संघटनेने जाहीर केलंय की ते शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, NTA आणि नवीन शैक्षणिक धोरण 2020च्या विरोधात महिनाभर देशव्यापी मोहीम सुरूच ठेवणार आहेत. आता या वाढत्या दबावानंतर सरकार या तरुणांच्या मागण्यांवर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.